पोलादी मनगटाच्या बाहुबळावर जा या असुरांचं अधिपतित्व करतोय. अधिपतित्व सुधारत असताना हे राज्य चालवत असताना एक विचार मात्र या मनाला हे मी सतमत आलाय. कित्येक दानववीरांनी या त्रैलोक्यावर अधिपतित्व मिळवण्याचा मानस बाळगला, परंतु या कुटील देवानी प्रत्येक वेळी त्यांना नामहरण केलं. आणि या संपमानाचा बदला घेण्यासाठी धूम्रवर्णात स्वच्छ कसं करा काही विषय बघ जो विचार करावा तो विचारांचा पैमान घ्या. या धूम्रवर्णाच्या शरीरात आणि त्याच विचाराने हे मस्त देखील भ्रमित झाले. आता मात्र स्वस्त बसून चालणार नाही. आपल्या दैत्य शुक्राचार्याच्या आदेशाने रणांगणात पाय ठेवतो. तिथून पुन्हा आलो तर तुमचा अन्यथा मी जोपर्यंत या राज्यात येत नाही तोपर्यंत हे राज्य तुम्ही सांभाळावं. आज अशा नरकाला जातोय जिथून येईल तर त्रिलोक्यावर माझा अधिपतित्व स्वीकारूनच येईल. नारायण छंदमनी विठ्ठलाचा जीवाला लागला, तोची भावंतरीचा तो मनी जाहला. वैष्णवात माणुसकीचा देव पाहिला. विठ्ठला माय बापा विठ्ठला, विठ्ठला माय बापा विठ्ठला, विठ्ठला माय बापा विठ्ठला, विठ्ठला माय बापा विठ्ठला. When
विष्णुदेव आपला जय जयकार असो. प्रथमतः आमच्या वैकुंठामध्ये स्वागत आहे. कसं काय झालेलं या वैकुंठामध्ये? विष्णुदेव सांभाळा आपली ही वैकुंठी सांभाळा. महाभयंकर संकट. असं काय घडलं आहे? विष्णुदेव धूम्रवर्ण नावाच्या दैत्याने भोलेनाथांना प्रसन्न करून त्यांच्याकडून मनत्व प्राप्त करून घेतले आणि त्याच्याच बळावर त्याने देव इंद्राची अमरावती काबीज करून तो आता प्रत्यक्ष आपल्या वैकुंठीवरती येत आहे. ज्याच्या वेळी धर्मावर अधर्माचा प्रभाव वाढला त्याच्या विरुद्ध पण विष्णुदेव हे संकट महासंकट आहे हे मात्र ध्यानात असू द्या. तुम्ही काही ठीक आहे सांभाळा या साऱ्या जनतेला सांभाळा. येतो मी. अरे विष्णुदेवा तुला आज विनंती तर नाही आदेश देतोय. निमूळपणे हे वैकुंठ स्थान सोडून निघून जा. यातच तुझं फल आहे. धूम्रवर्णा प्रथमतः या वैकुंठामध्ये तुझं स्वागत आहे. मीही तुला आदेश देतोय वैकुंठी सोडी करून तू पाताळात निघून जा आणि सुख आणि समाधान राज्य कर. आज श्रीहरी तुला अभय द्यायला तयार आहे. म्हणे अभय द्यायला तयार आहे. अरे साक्षात महादेवांकडून वरदान मिळवलंय. त्रिपुरांपासून मृत्यू नाही त्रैलोक्याचं राज्य प्राप्तीचं. आणि त्याच्यात शोधाबाई आज तुझ्या या वैकुंठावर आक्रमण करून आलोय. धूम्रवर्णा एवढा गर्माने उत्पत्त होऊ नकोस. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. ऐका केसीराजे सकल सिद्धी बुद्धीच्या बळावर मनुष्याने यशाचे शिखर गाठले म्हणून त्यांना ईश्वराची प्राप्ती झाली. आणि तुम्हासारखे दैत्यांकडे बुद्धी हा मुली विशेष नाही आणि तुमचा अंत होतो. विष्णुदेवा अरे तुझ्या ज्ञानाची त्रुटी बघून मला परावृत्त करण्याचा तुझा डाव हा तुझा मूर्खपणा असे मी समजतो. अरे चित्त हा प्रवृत्त एक वाटून घोर भक्षण करून महादेवांची माया दारून तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्याचं फळ म्हणून वरदान मिळालंय. तू मला तत्वज्ञानाच्या गोष्टी शिकवतोस. अरे आठव त्या समुद्र मंथन काय केलं होतं रे माझ्या राहू केतून. अरे समुद्र मंथनाच्या वेळी ज्या ज्या गोष्टी आल्या त्या तुम्ही सर्व देवानी हडप करून घेतल्या. आम्हाला मात्र मदिरा आणि त्याच मदिरेला खत केला. अमृताचा एक देव माझ्या राहूच्या मुखात गेला काय आणि तू त्याच वेळी मोहिनीरूप धारण करून माझ्या राहूचा नाश केलास. आणि तू मला देवत्वाच्या गोष्टी शिकवतोस. धूम्रवर्णा अरे त्यावेळी राहू तुझा अधर्माने वागला होता म्हणून मला त्याला शिक्षेत करावा लागला. विष्णू अरे दानवानी केला तो धर्म आणि तुम्ही पाप करून सुद्धा केला तो धर्म. याच धर्माच्या रक्षणासाठी आज धूम्रवर्ण आज तुझा ही शिरच्छेद करणार. ही सृष्टी ब्रह्मदेवाने निर्माण केली असली तर या सृष्टीला पालन करता हा विष्णू आहे. विष्णू तू जर पालन करता असेल तर काय रक्षण स्वतःचा.
प्रमाण